ग्लोबल सिटी फार्मरतर्फे सगळ्यांना नमस्कार। आजच्या व्हिडिओत आपण वापरलेली फुले, सुकलेली फुले म्हणजेच निर्माल्य वापरून एक अतिशय अनेक अशी उपयोग असलेली वस्तू बनवणार आहोत। ते म्हणजे फुलांपासून बनवलेलं बायो एन्झाइम। आता बायो एन्झाइम म्हणजे एक म्हणजे द्रव्य पदार्थ असतो, एक लिक्विड असतं ज्याचा आपण अनेक तऱ्हेंनी वापर घरात करू शकतो। हे आपल्याला गार्डनिंगसाठी उपयोगात येतं, तसेच क्लीनिंग लिक्विड म्हणून वापरता येतं, म्हणजेच घरात साफसफाई करण्यासाठीचं लिक्विड किंवा जमीन पुसण्यासाठी किंवा इवन भांडी धुण्यासाठी, त्याचप्रमाणे इवन कपडे धुण्यासाठी हे वापरता येतं। याच्यापासून आपल्याला शॅम्पू बनवता येतो। असे अनेक विध उपयोग ह्याच्यातून आपल्याला मिळतात। सो आपण व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा। अतिशय सोपी पद्धती आहे ही आपली फुलं वापरून हे बायो एन्झाइम बनवण्याची। याला फारसं काही सामान लागत नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे प्रत्येक प्रोसेस ह्याच्यात मी समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक्झॅक्ट वापर कसा करायचा हे पण आपण शेवटी बघणार आहोत। सो हे जे दिसतंय हे आपल्याला फायनल प्रॉडक्ट दिसतंय, जे बायो एन्झाइम तयार झालेलं आहे। आणि आता आपण या व्हिडिओत त्याच्या स्टेप्स, त्याला लागणारं काय साहित्य आहे ते बघणार आहोत। सो बायो एन्झाइम बनवायला आपल्याला अतिशय मोजक्या वस्तू लागतात। पहिलं म्हणजे आपण हे फ्लावर्सपासून बनवतोय, फुलांपासून। सो पहिली गोष्ट म्हणजे फुलं, सुकलेली फुलं की म्हणजेच उदाहरणार्थ आपण देवाला जी वाहिलेली असतात, ज्याला आपण निर्माल्य म्हणतो, किंवा घराला लावलेलं तोरण, देवांना चढवलेला हार किंवा डेकोरेशनसाठी वापरलेली फुलं। ही एकदा वापरून झाली की ती नंतर आपण डिस्कार्ड करतो किंवा झाडांना टाकतो किंवा सरळ फेकून दिली जातात। त्याच्याच ऐवजी आपण ह्याचं बायो एन्झाइम बनवणार आहोत। सो पहिला म्हणजे जो पदार्थ ह्या कृतीला लागतो ती म्हणजे ही फुलं। याच्यात कोणतीही फुलं तुम्ही वापरू शकता। आपण आत्ता जे बघणार आहोत ती जास्तीत जास्त आपण कॉमनली वापरली जाणारी फुलं म्हणजे झेंडूची फुलं, गोंड्याची फुलं जी म्हणतात, मारीगोल्ड फ्लावर्स, ती आपण ह्याच्यात वापरलेली आहेत आजच्या कृतीमध्ये। आणि थोडीशी याच्यामध्ये मोगऱ्याची फुलं पण आहेत। तसंच तुम्ही गुलाब किंवा कोणतीही जी फुलं वापरलेली आहेत ती वापरू शकता। त्याच्यानंतर दुसरी लागणारी गोष्ट म्हणजे गूळ। आता हा जो गूळ आहे तो कुठच्याही प्रकारचा तुम्ही वापरू शकता, म्हणजे गुळाची पावडर, सेंद्रिय गूळ, नॉर्मल गूळ जो गूळ असतो, त्याच्यानंतर अगदी चिकट किंवा कडक असलेला गूळसुद्धा ह्याच्यात वापरू शकतो, पण कोणत्याही प्रकारचा गूळ चालेल। तिसरी गोष्ट म्हणजे पाणी, आपलं साधं नळाचं पाणी। आणि चौथी गोष्ट म्हणजे एक बाटली। याच्यामध्ये आपल्याला प्लास्टिकचीच बाटली वापरायची आहे, काचेची बाटली वापरू नये शक्यतो। आणि इवन मेटलची वगैरे सुद्धा वस्तू वापरू नये, कारण याच्यात काही प्रकारे एक प्रकारची रिॲक्शन घडत असते। त्याच्यामुळे सगळ्यात सेफ आणि सोयीची बाटली म्हणजे प्लास्टिकची बाटली। सो माझ्या मते 1 लिटरची बाटली सुरुवातीचं पहिल्यांदा बनवायला ही अत्यंत योग्य आहे। सो जसं तुम्ही बघितलं त्याच्यात आपण फक्त मोजून 4 गोष्टी वापरणार आहोत आणि त्याच्या पलीकडे काहीही लागणार नाही। सो आता नंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे ह्याचं प्रपोर्शन काय आहे। थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालतं, पण शक्यतो तुम्ही जर हे प्रपोर्शन फॉलो केलं तर योग्य कालावधीत अतिशय छान असं बायो एन्झाइम तयार होईल। तर ह्याच्यामध्ये याला एकाला 3ला 10 असं प्रमाण मानलं जातं। म्हणजे काय, समजा जर आपण हातात ओंजळ भरून बघितली किंवा चमच्याने बघितली किंवा वाटीने बघा, एक काहीतरी प्रमाण ठेवा। समजा ह्याचा अर्थ जर 3 वाट्या फुलं होत असतील तर आपल्याला साधारण 1 वाटी गूळ लागेल आणि 10 वाट्या हे पाणी लागेल। आता ह्याच्यात मी जे दाखवते त्याच्यात तुम्हाला साधारण अंदाज दिसेल मी केवढी फुलं घेतली, जशी दिसत आहेत या चित्रामध्ये किंवा व्हिडिओमध्ये। तर ही एवढी फुलं आहेत, त्याला ह्या साधारण आकाराचा मी एक गुळाचा खडा वापरला आहे। हा आपला नॉर्मल गुळ आहे जो आपण
कुकिंगमध्ये वगैरे वापरतो असा साधा गूळ आहे हा. सो आणि मी फारसं काही म्हणजे त्याला एक गोष्ट आपण कशी करू शकतो वापरताना गुळाचं ते मी आता दाखवेनच. तर आणि ह्याला मी जी बाटली घेतली आहे ती ह्या साईजची नॉर्मल 1 लिटरची बाटली आहे. तर पहिल्या प्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी बाटली असणार आहे ती आपण वरून थोडी जागा ठेवून, म्हणजे साधारण एवढी जागा ठेवून आपल्याला पाण्याने साध्या भरून घ्यायची. त्याच्यानंतर हा जो गूळ आहे, आम्ही इथे गुळाचा खडा वापरला आहे, तो साधारण असे सुरीने त्याचे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे तो विरघळायला सोपा असतो. तर तुम्ही गुळाची पावडर वापरत असाल तर हा प्रश्न येणार नाही, पण जर गुळाचा खडा वापरत असाल तर त्याचे साधारण तुकडे करून घ्या. अगदी काही गूळ किसून वगैरे घ्यायची गरज नाही. तो पाण्यात घालायचा, त्या बाटलीत भरलेल्या पाण्यात आपण हा गूळ घालणार आहोत आणि तो तळाशी लगेच जाऊन बुडेलच. आणि त्याच्यावर आपण नंतर शेवटी फुलं घालायची आहेत बाटलीत. आता ही जी फुलं आपण घालू ती आपण समजा ही फुलं हारातली असतील तर त्यातला जो धागा असतो, दोरा घातलेला असतो, तो काढून ठेवावा, तो घालू नये या बायो एन्झाईममध्ये. ती फुलं बारीक करायची गरज नाही. तुम्ही जर पाकळ्या करू शकलात वेगवेगळ्या तर त्याची प्रोसेस थोडी फास्ट होते आणि बाटलीत आतमध्ये त्या छोटं बाटलीचं जे तोंड असतं त्याच्यातून ते घालायलाही सोपं जातं. त्यामुळे तुम्ही त्याच्यात हे करून घेऊ शकता, बारीक पाकळ्या वेगळ्या करून, आणि सरळ बाटलीच्या वरच्या तोंडातून ती सगळ्या पाकळ्या आत घालायच्या. मुख्य कृती ही इथेच संपते. ओके. आता आपण एकदा काय करायचं, ह्या सगळ्या पाकळ्या वरून घातल्या की बाटलीचं झाकण बंद करायचं आणि बाटली जी असेल ती अशा प्रकारे दिसायला लागेल, ज्याच्यामध्ये खाली गुळाचं पाणी असेल, म्हणजे पाणी दिसेल, गूळ दिसेल आणि पाकळ्या ह्या वर तरंगत असतील. सो सरळ ही बाटली एकदा पूर्ण अशी हलवून घ्यायची उलटी सुलटी करत, म्हणजे ह्या पाकळ्या ज्या असतात त्या पूर्णपणे पाण्याला टच होतात. अशा जाताना दिसत आहेत तुम्हाला, तशा दिसतील आणि त्या पाण्यात पूर्ण बुडतात किंवा ओल्या होतात. त्याच्यानंतर हे एक प्रोसेस झाली की ह्याच्यातून बायो एन्झाईम किंवा फ्लावरचं बायो एन्झाईम तयार व्हायला साधारण 60 दिवस लागतील. पण जर तुमच्याकडे आधीपासूनच एखादा बायो एन्झाईम अवेलेबल असेल किंवा बायो एन्झाईमचं कल्चर, म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं, जर दह्याला जे आपण विरजण घालतो तसं हे बायो एन्झाईमचं विरजण, ते जर असेल तर त्यातला 1 किंवा 2 मोठे चमचे भरून ह्या आपण बाटलीच्या वर उघडून त्या फुलांच्या वर घालायचं आणि मग परत सगळं हे मिक्स करायचं. याने काय होतं तर बेसिकली ही जी प्रोसेस असते बायो एन्झाईम होण्याची ती पटकन होते. त्यामुळे 60 दिवस लागण्याच्या ऐवजी तुमची साधारण 30 ते मे बी 40 दिवसात हे बायो एन्झाईम रेडी होईल. तर हे झालं, आपण पहिली बाटली भरून ठेवली पूर्ण रेडी करून. त्याच्यानंतर काय करायला लागतं ते आपण आता समजून घेऊया. ह्याची जेव्हा प्रोसेस सुरू होते बायो एन्झाईम बनण्याची, त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे काही दिवस असतात ते ह्याच्यामध्ये एक प्रकारचा गॅस तयार होतो या बाटलीमध्ये. ज्याच कारणामुळे मी सांगितलं तसं आपण काचेची बाटली नाही वापरायची, पण प्लॅस्टिकची बाटलीमध्ये सुद्धा जर गॅस पूर्ण वेळ बंद होऊन राहिला तर ती पण फुटण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीचे काही दिवस अगदी न चुकता रोज एकदा ही बाटली वरून उघडायची. अशी उघडली की त्याच्यातून जो गॅस असतो तुम्हाला दिसेल, अगदी वर बुडबुड असे करत बुडबुडे येताना तो गॅस निघून जाईल. तो गॅस निघून गेला की आपण परत झाकण लावून ठेवून द्यायचं. परत बरोबर 24 तासांनी बाटली उघडायची आणि परत हेच करायचं. साधारण 10-15 दिवस झाले की किंवा कधी कधी त्याच्या आधी हे बुडबुड्यांची प्रोसेस थांबते आणि मग तुम्हाला रोज बायो एन्झाईम उघडून हे गॅस रिलीज करायची गरज भासत नाही. पण तोपर्यंत हे रोज करणं जरुरी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू त्या बायो एन्झाईमच्या बाटलीमध्ये बदल झालेले दिसायला लागतील. म्हणजे होतं काय की त्याचा थोडासा रंग बदलायला लागतो किंवा उघडल्यावर त्याचा वास वेगळा यायला लागतो. आणि साधारण एक 35 दिवसांनी किंवा 40 दिवसांनी जर तुम्ही बायो एन्झाईम कल्चर वापरलं असेल तर, नसेल तर थोडे जास्त दिवस लागतात,
त्याच्यानंतर तुम्हाला एक अतिशय छान असा बायो एन्झाईम तयार झालेला ओळखू येईल. त्याचा एक वास असा मंद सुगंध वास असतो, थोडासा व्हिनेगरसारखा वास असतो, कारण हे फायनली एक प्रकारचं ॲसिडच बनतं ह्याच्यामध्ये, माइल्ड असं. त्यामुळे ह्याच्यामध्ये माइल्ड असं नाही म्हणता येणार, पण एक वेगळ्या प्रकारचं बनतं. आणि हेच ते जे फायनल हे अशा टाईपचं प्रॉडक्ट आपल्याला दिसतं. आता हे दिसण्यासाठी आता आपल्याला जे ह्या फॉर्ममध्ये हवं आहे त्यासाठी आपल्याला जे ओरिजिनल जे आपण बनवलं बायो एन्झाईम ते सरळ गाळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक गाळणी लागणार आहे. ती गाळणी फक्त आपण सेपरेट बायो एन्झाईमसाठी वेगळी ठेवायची आणि एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीत गाळणं जरा कठीण जातं, म्हणून मी यामध्ये एक डबा वापरलेला आहे. सो त्याच्यात गाळून घ्यायचं आणि जे आपल्याला मिळेल हे गाळल्यानंतर एका आपण बाटलीत रिकाम्या भरून ठेवायचं आहे. हे झालं आपलं कॉन्सन्ट्रेटेड बायो एन्झाईम जे रेडी झालेलं आहे. आपल्याला कुठेही ह्याचा वापर करताना आपण हे डायल्यूट करूनच वापरणार आहोत, म्हणजे ह्याचा कोणत्याही प्रकारे आपल्याला त्रास होणार नाही, म्हणजे हाताला वगैरे, कारण याच्यात थोडे ॲसिडिक गुणधर्म असतात, म्हणून डायल्यूट करूनच वापरलेलं हे योग्य आणि उपयोगी ठरतं. आता ह्याचे उपयोग बघायच्या आधी मी सांगते, आपण जे गाळल्यानंतरची जी फुलांचा जो गाळ उरलेला आहे गाळण्यामध्ये, तो आपण झाडांना किंवा टाकू शकतो मातीत, किंवा सरळ कंपोस्ट बिनमध्ये घालू शकतो. त्याने कंपोस्टिंगचं स्पीड वाढून प्रोसेस फास्ट होते, कारण मायक्रोब्स खूप असल्यामुळे, आणि आपल्याला कंपोस्टिंगला त्याचा फायदाच होतो. आता हे जे रेडी झालेलं बायो एन्झाईम आहे ते आपण कुठे कुठे वापरू शकतो, तर घरातल्या अनेक प्रकारच्या स्वच्छतेच्या कामासाठी हे बायो एन्झाईम वापरता येतं. शक्यतो ह्याला 5 टाईम जास्त पाणी घालून डायल्यूट करावं, म्हणजे 1 चमचा बायो एन्झाईम असेल तर 5 चमचे पाणी. ह्याला आपण जमीन पुसायला वापरू शकतो, म्हणजे जे आपण लादी पुसायला घरातली वापरतो ते दुसरं काही केमिकल न वापरता सरळ ह्याने जमीन छान स्वच्छ होते, आणि प्लस आपलं हे नैसर्गिक असल्यामुळे कुठचा जो केमिकलचा बॅड इफेक्ट असतो तो ह्याच्यामुळे होत नाहीत. दुसरं म्हणजे भांडी धुवायला, ओटा पुसायला, अशा किंवा आणखी कसली घरातली स्वच्छता करायला हे वापरता येतं. हे कपडे धुण्यासाठी वापरलं जातं. तर त्याचप्रमाणे रिठ्याबरोबर याचा उपयोग करून ह्याच्यातून एक छान प्रकारचा शॅम्पू बनवता येतो. त्याची जरा प्रोसेस थोडीशी वेगळी आहे, पण असेही गुणधर्म आहेत. तसेच झाडांसाठी हे लिक्विड फार उपयोगी. सो हे जे झाडांसाठी उपयोगी म्हणजे कसं वापरायचं, तर सरळ आपण एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं डायल्यूट करून, आणि सगळ्या पानांवर किंवा झाडांच्या फांद्यांवर आपण हे स्प्रे करायला वापरू शकतो, ज्याने झाडांना पेस्ट कंट्रोलसारखा फायदा होतो, म्हणजे इन्फेक्शनची शक्यता खूप कमी होते. त्याचप्रमाणे ह्याच्यात मायक्रोबायल ॲक्टिव्हिटी खूप जास्त असल्यामुळे आपण हे डायल्यूटेड बायो एन्झाईमचं थोडं थोडं मातीत घातलं, अगदी छोट्या प्रमाणात, अगदी रेग्युलर घालायची आवश्यकता नाही, पण ह्याच्यामुळे मातीला पोषण मिळतं. मातीमधली जी मायक्रोब ॲक्टिव्हिटी असते ती पण वाढते. मी आत्तापर्यंतच्या अनेक व्हिडिओत म्हटलेलं आहे, आपली सॉईल झाडांची असते, ती जर लाईव्ह सॉईल असेल तर त्याने कोणतंही झाड फार छान राहतं. त्यामुळे मायक्रोब ॲक्टिव्हिटी वाढली की लाईव्ह सॉईल नक्कीच राहील आणि झाडांना सगळ्या छान मदत होते. प्लस हे नैसर्गिक तऱ्हेने बनलं असल्यामुळे ऑफकोर्स ऑर्गॅनिक जे आपण घरच्या घरची जी शेती करतो आहे, भाज्या लावतो आहे, त्यांनाही नक्की हे वापरू शकतो आपण. तर नक्की म्हणजे माझं अशी विनंती आहे की तुम्ही नक्की हे करून बघा. जे निर्माल्य असतं झाडांचं, म्हणजे आपल्या घरात निर्माण झालेलं फुलांपासून, त्याचा अतिशय छान उपयोग ह्या मार्गाने करता येतो. अतिशय छान उपयोगी वस्तू सोप्या तऱ्हेने कमीत कमी जागा लागून असं बनवता येतं. तर बायो एन्झाईम नक्की ट्राय करा. तुमच्यापैकी जर कोणी ऑलरेडी बनवत असतील किंवा आणखी जास्त तऱ्हेने वापरत असतील तर नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि काही जर क्वेरीज असतील तर ग्लोबल सिटी फार्मरला तुम्ही नक्कीच या विचारू शकता. नमस्कार, आणि असेच व्हिडिओ आपण अजून घेत आणत राहूच तुमच्यासाठी.